जिल्हा परिषद, महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिलाय. ओबीसीना 2022 पूर्वी असलेलं आरक्षण कायम ठेवून सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला 4 महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. 4 आठवड्यांच्या आता निवडणुकांसंदर्भातील अधिसूचना काढण्याची सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे. 2022 मध्ये बाठिया आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाला महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षापर्यंत निवडणुका झाल्या नसल्याचं कोर्टानं नमूद केलंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला 4 आठवड्याच्या आत निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे निर्देश दिलेत. ही प्रक्रिया 4 महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असंही म्हटलंय. निवडणुका बाठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या निकालाच्या अधीन असतील असंही कोर्टानं सांगितलंय. ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्भवलेल्या अनेक मुद्द्यांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून झाल्याच नाहीत. त्यामुळे 2022 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाची जी परिस्थिती होती ती सारखीच राहील असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं म्हटलंय. बाठिया आयोगाच्या अहवालात ओबीसींच्या जागा कमी केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे कोर्टानं 2022च्या आधी जी परिस्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. राज्य निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्याच्या आत या निवडणुका घ्यायच्या आहेत.